आपलं प्रेम असलं ना की गुणदोषांसकट आपण माणसाला स्वीकारतो. आपला जोडीदार किंवा आपला माणूस आपल्याला पटकन पूर्णपणे कळतच नाही, कधी हळूहळू कळत जातो. आणि तसं हळूहळू कळण्यातच गंमत आहे ना. एक दिवस अचानक सगळं कळलं असं नाही होत. आणि नाही पटलं म्हणून एकमेकांना सोडून देणं हा पर्याय हल्ली सोपाच झालाय ग. पण समजून घेणं एकमेकांना किंवा नात्याला खतपाणी घालून ते फुलवणं खुलवणं मला जास्त गरजेचं वाटतंय. नातं तोडण्यापेक्षा नातं जपण्यावर माझा जास्त विश्वास आहे बघ. जोडीदाराच्या सहकार्याने, सहमतीने, सहनशीलतेने केलेला प्रवास म्हणजे सहजीवन. हर्षित यार, क्या हुआ तेजा? किस ख्याल में है? कसला विचार करते? काय नाही. तेजा, यू ब्लशिंग? तू शर्मा रही है? गांव वालों, सुनो मेरी बात. मेरी तेजा, मेरी डार्लिंग, मेरी जाने मन, शर्मा रही है गांव वालों. सुनो. हर्षित गप ना प्लीज. काय करतोस? बता, क्या सोच रही है? मी ना श्वेताशी बोलत होते तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली. श्वेता किती प्रेम करते ना कैलासवर. श्वेताच काय, मनोज वल्लरी, अजित प्रेरणा हे पण खूप प्रेम करतात एकमेकांवर. म्हणजे नवरा बायकोनी कसं असायला पाहिजे ह्याचं उत्तम उदाहरण आहेत हे लोक. यू नो व्हॉट, मी ना आधी म्हणजे लग्नाच्या विरोधात होते. मला असं वाटायचं की आयुष्यभर एकाच माणसासोबत राहायचं. हा म्हणजे त्याचे टँट्रम सहन करा, त्याचे मूड स्विंग सहन करा. कोणी सांगितलंय? माझ्या तर अजिबात डोक्यात नव्हतं ते. पण ना नंतर मी माझ्या मैत्रिणींना बघितलं, त्यांचं प्रेम बघितलं आणि असं असं वाटायला लागलं मला की आपण चुकतोय कदाचित. म्हणजे लग्नामध्ये कॉम्प्रोमाइज, मूड स्विंग सहन करणं, एकमेकांना झेलणं, याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी असतात ना. त्यांच्याकडे बघून मला कळलं लग्न म्हणजे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं, एकमेकांना समृद्ध करणं. त्यामुळे मी असा विचार करत होते की आता आपण लग्न करून टाकूया. हा तेजा, आपण लगीन करणार आहोत, डिसाइड केलं ना आपण. हर्षित, हे बघ, डिसाइड करणं आणि त्या दृष्टीने खरंच पावलं उचलणं यात फरक येणार आहे. म्हणजे किती दिवस आपण फक्त ठरवलेलंच आहे, ऍक्शन्स काहीच घेत नाही होत. नाही ते काही नाही. मी माझ्या आईवडिलांना फोन करून सांगते, तू पण तुझ्या आईबाबांना फोन करून सांग. म्हणजे लगेच, म्हणजे अगदी पुढच्या आठवड्यात आपण बघण्याचा कार्यक्रम करून टाकूया. हा, काय वाटतं? हर्षित, काय झालं? तू काहीच बोलत का नाही आहेस? म्हणजे एक मिनिट, तू नक्की म्हणजे तुझं शुअर आहे ना की तुला माझ्याशीच लग्न करायचंय? हा तेजा, तू क्या बात कर रही है? मला तुझ्याशीच लगीन करायचंय. आणि मीच तर होतो ना ज्याने तुला विचारलं, है ना? तू ज्यादा सोच मत. मी लवकरच माझ्या मम्मी पापाशी बोलतो. खरंच? थँक यू सो मच. आय एम सो हॅपी. आय लव्ह यू.
आहे. आय लव्ह यू टू तेजा. आता घरी कसं सांगू? चला मस्त गरम गरम चहा घेऊया. हे घ्या मॅडम. वल्लू चहा घे. थँक्यू. वल्लू मला माहिती आहे तू आई जे काय बोलली ते खूप मनाला लावून घेतलंयस. तुला माहिती ना ती कशी आहे. हे बघ बाळ आपल्या दोघांनाही हवंय, पण इतक्या वर्षांमध्ये करिअर करणं, सेटल होणं, त्या पाठोपाठ येणारी सगळी संकट, यामध्ये बाळाचा विचार करायला वेळच नाही मिळाला आपल्याला. दॅट्स इट. म्हणून आई जे काय बोलली आहे ना त्याचा इतका विचार करू नको. का नको करू विचार? आणि काय चुकलंय त्यांचं? अहो आई वडिलांना त्यांच्या बाळाची ओढ जितकी नसते ना त्यापेक्षा जास्त ओढ आजी आजोबांना त्यांच्या नातवंडाची असते हो. त्यामुळे त्यांचं असं वागणं स्वाभाविकच आहे. काही चुकलं नाहीये त्यांचं. आणि त्यात वहिनी त्यांच्या बाळणपणात केल्या याचाही त्रास होतच असेल ना सासूबाईंना. बोललो ते जरी खरं असलं तरी आईने तुझ्याशी अशा पद्धतीने बोलायला नको होतं. हे बघा ते सगळं जाऊ देत. मी काय म्हणते, आपण 5 वर्ष बाळाचा विचार करत नव्हतो, पण मला असं वाटतंय आता आपण खरंच बाळाचा विचार सिरियसली केला पाहिजे. आणि विचार करतोच आहोत तर त्यासोबत आपण आपले काही चेकअप सुद्धा करायला हवेत. म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर ते टाळता येतील. आणि काही काळजी घ्यायची असेल तर तीही घेता येईल. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे तुझं म्हणणं. मी आत्ता चौकशी करतो. आपल्या इथे चांगली गायनॅक आहे का ते, काय की प्रेरणादायीना पण गरज पडेल ना. बोलू आपण ना हे सगळं प्रॉपर प्लॅनिंग करून केलं पाहिजे. पल्लरी अच्छा खाताय का? ठीक आहे. चल ना आपल्याला निघायचं आहे ना. हो एवढं झालंच आहे, मग आपण निघूच. काय कुठे? नाही नाही सांगितलं असतं पण ऍक्च्युली इट्स अ सरप्राईज आणि आमच्या मुली मुलींचं आहे. ओके मग मी निघतो. चालू बाय बाय. पल्लरी ऐक ना, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय? तिच्या नाही ऐक, मी सगळ्यांसमोरच सांगेन तुला, कारण मी ठरवलं होतं घरात निघताना की मी सगळ्यांना एकत्र सांगणार. बरं पण नक्की ना? हो चालेल. चल आवर लवकर. हो त्याच्यात आई तुम्ही पण ना. मम्मी मम्मी प्लीज देखिए, आप एक बार मेरी बात सुन लीजिए प्लीज. अब कहने सुनने के लिए क्या बाकी रखा है तुमने बेटे? जो भी हमारे अरमान थे तुम्हारे शादी को लेकर वो तो तुमने नर्मदा मैया में बहा दिए. अब तो जो सो है ठीक ही है. मम्मी जी आप क्या कह रही है? मैंने कभी आपकी बात टाली है? नहीं ना. मैं तो बचपन में आपके मर्जी के खिलाफ जुराबे भी नहीं पहनता था. लेकिन अब मेरी मर्जी के खिलाफ जाकर शादी का जोड़ा तो पहन रहे हो ना. मम्मी जी आप प्लीज एक बार तेजस्वी से मिल तो लीजिए. देखिए मैं उससे बहुत प्यार करता हूँ. मेरा मतलब है हम दोनों एक दूसरे से बहुत प्यार करते हैं. बहुत अच्छी लड़की है, आपको जरूर पसंद आएगी. बेटा अब मिलने जुलने से क्या ही फायदा है. वैसे भी तुमने सब ठान ही लिया है, हमें तो बस आकर हाँ में हाँ मिलानी है और बिन मर्जी की लड़की को अपने लाडले के साथ फेरे लेते हुए देखना है. मम्मी जी आप मेरी बात समझने की कोशिश तो कीजिए.
देखिए तेजस्वी एक कामयाब और होशियार लड़की है, अच्छे घर की है, पढ़ी लिखी है। मम्मी आमच्याकडचे सँडविचेस आहेत ना, आमची स्पेशलिटी आहे, त्यामुळे ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अभिषेक येस मॅम. यांची ऑर्डर घे. आणि त्यांनी ऑरेंज ज्यूस सांगितला होता, तो अजून आलेला नाही. ठीक आहे, मी बघ. ओके. थँक्यू. एन्जॉय. काय हे सगळं? आता बस. ओके रेडी. वन रेडी रेडी. सगळ्यांनी ऐका, आमची मैत्रीण आई होणार आहे. हे ते आपलं महत्वाचं राहिलं ना. हो थांबा. सेल्फी काढूया. चला प्लीज एक सेल्फी काढ. चल. स्माइल एव्हरीवन. चीज. कसं वाटलं सरप्राईज? खूप छान. थँक्यू. तुम्हाला काय वाटलं हे एवढंच सरप्राईज आहे? आमच्याकडे तुमच्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. खरं तर तुमच्या वागण्याने, बोलण्याने, तुमच्या प्रत्येक कृतीने तुम्ही आम्हाला प्रत्येकाला खूप आनंद दिलाय. पण काल ज्या बातमीने आम्हाला सगळ्यात जास्त आनंद झालाय ती बातमी म्हणजे तुमच्या आई होण्याची. आपल्या मैत्रिणींच्या गँगमध्ये आई होण्याचा मान सगळ्यात आधी तुम्ही पटकावलाय. याचा आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे. तुमचा मृदू स्वभाव, तुमचं गोड बोलणं आणि प्रत्येकाला समजून घेणं आमच्या सगळ्यांसाठीच हा एक खूप मोठा आदर्श आहे. प्रेरणाताई, आपल्या आई वडिलांची, आपल्या भावाची, सगळ्यांची जबाबदारी तुम्ही समर्थपणे पेललीत. पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या संसाराची जबाबदारी सुद्धा तितक्याच समर्थपणे पेलली. एक उत्तम मुलगी, एक उत्तम पत्नी तुम्ही झालातच. पण आता तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण येणार आहे. जास्त जबाबदारी आणि तितकंच डिमांडिंग. पण ते वळण हवंसं असणार आहे, नाही? या सगळ्या प्रवासात तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. पण तितक्याच गमती जमती सुद्धा घडणार आहे. प्रेरणाताई, तुमच्या या पोटातल्या इवल्याशा जीवाबरोबर होणारा हा सगळा प्रवास आम्हाला सगळ्यांना जवळून पाहायचा आहे. या प्रवासात आम्हाला तुमच्या सोबत भागीदार व्हायचं. खूप आवडेल आम्हाला. प्रेरणाताई, या सगळ्या प्रवासात तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर कराल ना? कारण आता काहीच महिने तुम्ही फक्त आमच्या प्रेरणाताई असणार आहात. काहीच महिन्यात एक छोटासा जीव तुमच्यावर आमच्यापेक्षा जास्त हक्क गाजवणार आहे. पण तरी सुद्धा आम्ही त्या इवल्याशा बाळाचा खूप चंगी स्वागत करू.
प्रेरणाताई, या आईपणाच्या प्रवासात तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एक उत्तम मुलगी आहात, उत्तम बायको आहात आणि आता एक उत्तम आई होणार आहात, यात काहीच शंका नाहीये. प्रेरणाताई, तुम्हाला आणि आपल्या या एवढ्याशा पाहुण्याला आमच्याकडून खूप खूप प्रेम आणि खूप खूप शुभेच्छा. लरी, थँक्यू. किती छान सरप्राईज दिलं सगळं आणि किती छान लेटर लिहिलंस तू. पण हो, माझ्या पाठोपाठ आता तुलाही नंबर लावावा लागेल बर का, कारण हे असंच सरप्राईज मलाही द्यायचंय तुला. प्रेरणाताई, काय तुम्ही लाजली बघा. ए बाय द वे, माझ्याकडे पण एक गुड न्यूज आहे. काय 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 लग्न आधीच? त्याच्यातही ए हो, हे काय? नाही नाही, अरे यार, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही आहे. सांगते. सो गुड न्यूज अशी आहे की मी आणि हर्षितने फायनली लग्न करायचं ठरवलंय. शादी इसी महीने होगी, उसमें दिक्कत क्या है? मम्मी जी, ये अब क्या बात लेकर बैठ गई है? देखिए, इसी महीने पॉसिबल नहीं है माँ. क्यों क्यों पॉसिबल नहीं है? जब दूल्हा दुल्हन राजी है तो और क्या चाहिए? बाकी की तैयारी तो यूं हो जाएगी. मैंने कहा है ना, शादी इसी महीने होगी तो इसी महीने होगी बस. मम्मी जी, आप क्या कह रही है? देखिए, मैंने और तेजस्वी ने भी इस शादी को लेकर कुछ सपने देखे हैं. हमारे भी कुछ अरमान है कि ये शादी किस तरह से होनी चाहिए. हमें भी थोड़ा वक्त चाहिए. आप प्लीज समझने की कोशिश कीजिए. देखो हर्ष, हमें जितना समझना था हमने समझ लिया. अब तुम समझो. तुम्हें इस लड़की से शादी करनी है, ये बात हमने मान ली. एक बात तुम्हारे मन की हो रही है तो ये बात हमारे मन की होगी. इस लड़की से शादी के लिए हाँ कर दी, यही बहुत बड़ी बात है हर्ष. हम मुंबई आ रहे हैं. मिशन तेजाचं लग्न ऍक्टिव्हेटेड. ओ, काय करताय तुम्ही? तुम्हाला फक्त चर्स करण्यापुरताच दिलं होतं मी. हे प्यायचं नाहीये तुम्ही आता, प्लीज. असं प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामध्ये, प्लीज नका घेऊ ते, ठेवून द्या. नाही नाही प्रेरणा, आता हे सगळं बंद करायचं. आता फक्त तुला हातात पकडायला चीअर्स म्हणून दिलं होतं. नाही, पण एक घोट पिते ना, नंतर काहीतरी पौष्टिक खाईन छान. एक घोट पिऊ दे ना यार, एका घोटाने काय होतंय? काय लहान मुलांसारखं वागतात. बरं ठीक आहे, प्या. एवढा मोठा घोट, एक घोट. ठीकच आता, हा, ठीक आहे, झालं आलं, ठेवून दिलं. हे घ्या, तिकडे ठेवते. ते जाऊ दे. काय सॉलिड न्यूज दिली आहेस यार तू. मग कधी करताय लग्न? डेट फिक्स केली की नाही? आणि कुठे करणार आहात लग्न? म्हणजे मुंबईत करणार आहात, इंदोरला करणार आहात की डेस्टिनेशन वेडिंग? वाव. आणि हर्षूच्या पद्धतीने करणार आहात की महाराष्ट्रीयन स्टाईलने करणार आहात? म्हणजे बघ, जे काय कराल डिसाईड करा लवकर, म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला शॉपिंग करायला. हे महत्वाचं आहे. एक मिनिट. अजून असं काही ठरलं नाहीये. म्हणजे आत्तापुरतं आम्ही एवढंच ठरवलंय की लग्न करतोय लवकरात लवकर.
कधी कुठे कसं कोणाच्या पद्धतीने काही डिस्कशन झालेलं नाहीये. So chill. अरे काही वेडे आहेत का तुम्ही लोक? अरे हे सगळं कधी डिसाईड करणार? खूप कामं असतात लग्न म्हटल्यावर, नंतर वेळ पुरत नाही. आणि एक मिनिट ते सगळं ठीक आहे. तू हर्षदच्या मम्माला भेटलीस ना? हे बघ बाई, हे सगळं डिसाईड व्हायच्या आधी ना तू त्यांना भेट. चित्रा आंटी, खूप डेंजर प्रकरण आहे ते, साधं प्रकरण नाहीये. नाही पण फोटो बघितलाय त्यांचा, भेटले सच नाहीये. अरे बापरे, मी भेटले अगं त्यांना. मला तर त्या खूप डॉमिनेटिंग वाटल्या. सांभाळून राहा.